एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी अनिस अहमद. पॉचे ठळक बातम्या. सक्षमीकरण व त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महामेळावा आयोजित करण्यात आला होता, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर दिनांक 19 जानेवारी रोजी शासकीय सेवा व योजनांचा महामेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणीच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्ज्वला नंदेश्वर उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती एन शिवराज खोब्रागडे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर SP पांडव, TP देशमुख या आदींची उपस्थिती होती. न्यायमूर्ती सूर्यवंशी म्हणाले, भारतीय राज्यघटनेने 4 स्तंभ तयार केले आहेत. तसेच भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान न्यायाचे तत्त्व दिले आहे. त्यामुळे शासन राबवत असलेल्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. न्याय हा कायद्यातील महत्त्वाचा घटक असून लोकांना हक्क व अधिकाराबाबत जाणीव करून देतो. दुर्बल घटकाला मोफत न्यायिक सेवा उपलब्ध करून देणे, न्यायिक साक्षरता व जागरूकता निर्माण करणे, कायदेशीर हक्क, कर्तव्य, दायित्व व कल्याणकारी योजनाबाबत कायदेविषयक सल्ला देणे, शाळेत कायद्याबाबत साक्षरता शिबिर आयोजित करून जनजागृती करणे यासाठी शिबिर आयोजित केले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एन शिवराज खोब्रागडे म्हणाले, नागरिकांच्या हिताची हक्काची जाणीव करून देण्यासाठी तसेच समाजातील प्रत्येक घटकाला संधीचा लाभ मिळावा यासाठी महामेळाव्याचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, नागरिकांच्या हक्कासाठी शासन विविध योजना राबवत आहे. योजनांचा लाभ विविध कालावधीत नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. याचाच भाग म्हणून शासन आपल्या दारी कार्यक्रमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. बालविवाहाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील 50 संवेदनशील गावांची निवड करण्यात आली. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या वतीने बालविवाह निर्मूलनावर हिंगोली येथील परिचारिका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्त्रीभ्रूण हत्येवर पथनाट्य सादर केले. आदिवासी विकास विभागाने आदिवासी समाजातील युवकांनी आदिवासी नृत्य सादर केले. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.